अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। येणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्व स्वामी भक्त आपल्या गुरूंची स्वामींच्या कोणत्या ना कोणत्या तरी सेवेला बसलोय। परंतु काही मनात इच्छा असून सुद्धा जर कोणतीच सेवा करता येणं शक्य नसेल तर स्वामींची अतिशय सोपी आणि कोणीही करू शकतो अशी सेवा ती म्हणजे नामस्मरण। तर येणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही स्वामींचं नामस्मरण ही सेवा कधीही कुठेही करू शकता, कारण त्याला कोणतेच नियम अटी बंधनं नाही आहेत। जर तुम्हाला सुवेर सुतक मासिक पाळी असेल तरी सुद्धा तुम्ही या काळात ही सेवा करू शकता, कारण आपल्याला फक्त एका जागी बसून ही सेवा नाही करायची। तर आपण दिवसभर काम करताना ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप आपण अवश्य जपू शकतो। जो कोणी स्वामींचं नाव जपतो त्याला स्वामी आयुष्यभर जपत असतात, कारण प्रत्येकाला सगळ्या सेवेंसाठी ते देता येणं शक्य नसतं। तर अशा वेळी स्वामींचं फक्त नाव जरी दिवसभर घेतलं, आपल्या मुखातून स्वामींचं अखंड नामजप जरी झाला तरी सुद्धा स्वामी आपल्यावरती कायम लक्ष ठेवून असतात। ते आपल्या नेहमी पाठीशी उभेच असतात, कारण स्वामी कुठल्याच भक्ताला कधीच सांगत नाहीत की माझी कोणती सेवा कर। फक्त स्वामींचं नामस्मरण केलं, स्वामींचं नाव जरी मुखात आलं तरी सुद्धा आपला दिवस किती चांगला जातो याचा अनुभव प्रत्येकाने घेतलाच असेल। तर येणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकाने स्वामींचं नामस्मरण मात्र अवश्य चालू ठेवा, अखंड नामजप चालू ठेवा, कारण कलियुगातली ही सगळ्यात अतिशय महत्त्वाची आणि साधी सोपी सेवा आहे। तर तुम्ही सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त कोणकोणत्या सेवेला बसला हे मला कमेंटद्वारे अवश्य सांगा। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। श्री स्वामी समर्थ।